सरपंच, आता या घराला घरपण येईल, या गावाला पुन्हा एकदा उभारी येईल, सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात पुन्हा एकदा होईल सरपंच. खरंय अण्णा, आम्ही समधी गावकरी याच गोष्टीची वाट बघत होतो. आता गावाच्या भल्यासाठी अण्णानं इथंच थांबायला पाहिजे. कारण बरोबर आहे सरपंच तुमचं. अहो अण्णांनी गावाच्या भल्यासाठी काय काय नाही केलं. अहो एवढंच काय, एका पायावर उभं राहून देवाला पर्सन बी करून घेतलं. वय की देवाची प्रार्थना करत असताना पायाला किडा चावला, रगत आलं, पण त्याच्या अन्नाला काय बी नाही. अरे बाबांनो, हा देह त्यानंच दिलाय. काय न्यायचं आणि काय ठेवायचं हे तोच ठरवतो बाबा. पण अण्णा, हा, नाही म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं की तुझ्या शेतामध्ये धनाचा हंडा सापडला होता. खरंय कर ते? होय सरपंच, खरंय ते. मला सोन्यानं भरलेला हंडा शेतात मिळाला. म्हणजे तो हंडा मी परत शेतात त्याच ठिकाणी पुरून ठेवलाय. ज्याचा हंडा असेल तो येऊन घेऊन जाईल ना. अण्णा, तो हांडा अजून कुणाला सापडला नाहीये. आम्ही पण शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडला. म्हणजे तुम्ही हांडा बघायला शेतात गेला होता? अहो वहिनी, आता पोरासने पश्चाताप झाला ना. समजा कळून चुकलंय त्यांना. पण ठीक आहे सरपंच, मी तुम्हाला तो हांडा कुठं पुरलाय शेतात ते दाखवीन. हा, चला आता समधी चहा पाणी पिऊनच जा.